विश्वास। महाराष्ट्रासह कोकणात ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत त्या ठिकाणी आमचे सर्व मनसे सैनिक महायुतीच्या उमेदवारांचे मनापासून काम करतील असा विश्वास मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केलाय। सर्वप्रथम रत्नागिरीतील माझ्या सर्व पत्रकार बंधूंचं मी आजच्या मनसेच्या पत्रकार परिषदेत स्वागत करतो। आणि तुम्ही आज तुमचा जो काही व्यस्त वेळ आहे, आज खरी तर राणे साहेबांनी फॉर्म भरला, अनेक गडबडी रत्नागिरीत सुरू असताना देखील तुम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। मुळात आज कोकणात येण्याचं मुख्य कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीची धामधूम कोकणामध्ये जोरदार सुरू झालेली आहे। आणि 9 एप्रिलला जी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाडव्याची जी सभा झाली, त्या सभेमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी महाविकास आघाडी महायुतीला आम्ही पाठिंबा दिला। आणि त्याच्यानंतर आमच्या सर्व सहकार्यांनी त्या भागातील भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्या भागातील सर्वच तिथल्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात सहभाग घ्यायला सुरुवात केली। आज राणे साहेबांनी फॉर्म भरला। आज आम्ही रत्नागिरीत बैठक घेऊन पूर्ण ताकदीने ही निवडणूक राणे साहेबांच्या पाठी ताकदीने उभी राहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे। त्यांना ज्या पद्धतीने मनसेची मदत लागणार आहे, आम्ही सर्वोपरी राणे साहेबांसाठी ते प्रयत्न करणार आहोत। आणि पूर्ण खात्रीने सांगतो की मनसे सोबत आल्याच्या नंतर नारायण राणे साहेबांचा विजय हे 100% इथे निश्चित आहे। आमचे सर्वच महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरतील, गावागावात बैठका घेतील आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण राणे साहेब यांना निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील। आम्हाला राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आल्याने आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला लागलो आहोत, असे मनसे नेते अविनाश जाधव पत्रकारांना जवळ बोलताना म्हणाले। आणि आमच्या सहभागामुळे नारायण राणे आणि सुनील तटकरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला असेही सांगितले। दोन्ही उमेदवारांना, महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे। हे बघा, राजसाहेबांनी सांगितल्याच्या नंतर आमच्यासाठी वेगळं काही नाहीये। तो रायगडचा उमेदवार असो, कोकणातला उमेदवार असो, ठाण्यातला उमेदवार असो, पालघरचा असो किंवा धुळ्याचा असो, आमच्या सर्व महायुतीतल्या उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे। आणि तिथे आमच्या लोकांनी काम सुरू देखील केलेलं आहे। पण मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले गेले, त्यांना पोलीस स्टेशनला नेलं गेलं, अॅट्रॉसिटी केले। कार्यकर्ते जे सफर करतात एखाद्या ह्याच्यात त्या काळात, त्यांची मानसिक स्थिती तशी असू शकते का काम करण्याची? मी पण एक कार्यकर्ता आहे आणि माझ्यावरही असे गुन्हे दाखल झालेले आहेत। माझं असं मत आहे की पुढे जायचं की नाही, पॉलिटिकली आम्हाला पुढे जायचं की नाही, की मागच्या सगळ्या आठवणींमध्ये जगायचं। सो ज्या काही गोष्टी झाल्या त्या विसरून आदरणीय अमित शहा साहेब असतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, देवेंद्रजी असतील, यांच्यामध्ये विविध गोष्टींवर चर्चा झाली। झालेल्या जुन्या गोष्टी पाठी ठेवून ज्या काही गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत ते पाठी घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि आता पुढच्या वाटचालीला जाऊ। किती वर्ष जुन्या गोष्टींच्या आठवणीत जगायचं ना। नवीन जे तरुण कार्यकर्ते आले आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे जे पदाधिकारी आहेत, त्यांना पुढची वाटचाल पण दिसली पाहिजे ना पक्षाची, की आमच्याबरोबर लहानपणी ते घडलं होतं म्हणून आम्ही मोठेपणी पण बदला घेऊ। काय फिल्म स्टोरी आहे का? नाही ना। माझं असं मत आहे आता पुढच्या स्टेपला जाऊ। त्यांनी आश्वासन दिलेली आहेत की आमची जी काही जुने गुन्हे आमच्या लोकांवर जर चुकीच्या पद्धतीने झाले असतील तर ते पाठी घेणार आहेत। सो मला असं वाटतंय की आता आम्ही पुढच्या स्टेपला जाणार आहोत। आमच्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणं हे आता आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे। आपण महायुतीचा एक भाग म्हणून भविष्यात ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत निवडणूक आहेत, तेथे मनसेला महायुती स्थान असेल का? मला असं वाटतंय की सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा त्यांना पाठिंबा दिला, बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावेळेला भविष्यात काहीतरी घडलं असेल हो। महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता ज्या वेळेला एखादा निर्णय घेतो त्यावेळेला चारही बाजूने विचार केले असतील ना। सो मला असं वाटतंय की सन्माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र सैनिकांच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला असेल। आणि सन्माननीय राजसाहेबांनी एखादा निर्णय घेतला की आमच्यासाठी तो अंतिम असतो। साहेबांनी निर्णय घेतला ठीक आहे, पण समजा एखादा कार्यकर्ता असेल, समजा वैभव खेडेकर असतील की त्या निर्णय टाकलं होतं, ते खरोखर मदत त्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये खरोखर मदत करतील का? नाही करणार। मला पण जेलला टाकलं होतं। पण टार्गेट करून टाकणं, मलाही जेलला पाठवण्यात आलं होतं आणि टार्गेट करून मी कोर्टाला, हायकोर्टाला पटवून दिलं होतं
की हा माझ्यावर असलेला गुन्हा खोटा आहे, परंतु शेवटी पक्ष एक भूमिका असते ना. आता तुम्ही कुठल्या तरी पेपरचे पत्रकार असाल, कधीतरी तुम्हाला तुमची भूमिका वेगळी असते आणि तुमच्या संपादकांकडून एक वेगळी लाईन आलेली असते, ती चालवता ना तुम्ही, सोडता का? नाही नाही माझ्यावर ते झालं होतं म्हणून मी सोडणार, असं करता का? नाही ना. तसं आमचं पण आहे हो. आम्ही पक्ष आदेशावर जगणारी माणसं आहोत, त्यामुळे जो पक्ष आदेश आहे त्याच्यावर पुढे जाणार. आमच्यावर जे काही घडलंय तसं अनेक गोष्टी रासाहेबांवर पण घडल्यात, ते पण विसरले ना त्यांच्यावर घडलेल्या गोष्टी. सो आम्ही तर खूप छोटे आहोत त्यांच्या समोर, तो आम्ही पुढे जाणार. सर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी मुलाखतीत सांगितलं होतं दापोली मतदारसंघात वैभव खेडेकरांचं नाव भविष्यात येऊ शकतं, का नाही येऊ शकणार? माझं असं मत आहे की आता निवडणूक लोकसभेची आहे, ती होऊ द्या, त्याच्यानंतर आम्हाला वैभव खेडेकर आमदार झालेला आवडणार आहे. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.